आजचं निवेदन हे आपलं सुलवाडे जामफळ धरण जे 1 ते 1.5-2 वर्षापासून काम बंद आहे। आता अधिवेशन तर सुरू आहे। या अधिवेशनात तरी सरकारने आपले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि शासन स्तरावर जे आपल्या देशाचे पंतप्रधानांचं स्वप्न होतं की 2024 पर्यंत आम्ही आपलं सुलवाडे जामफळ धरण पूर्ण करू बुवा, फक्त 20% काम अपूर्ण आहे। ते सांगतात ते काळी माती अवेलेबल नाही आहे। तिथं सर्व काळी माती आहे जर आपल्या सोनोद धरणाची, फक्त कुठेतरी काय मेक मारली गेली हे धरणाचं काम आणि एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतात पाईपलाईनचं जोरात काम सुरू आहे। जसं काय उद्या जून पाणी सुरू होऊन जाणार आहे शेतकऱ्यांना, पण ॲक्च्युली परिस्थिती वेगळी आहे की काम 1.5 ते 2 वर्षापासून बंद आहे। त्याच्यावर कुठले आमचे लोकप्रतिनिधी बोलायला तयार, कारण की सर्व भयमय वातावरण गेले महाराष्ट्रात, त्यामुळे कोणी बोलायला नाही शेतकऱ्यांचं। तर आपल्याला विनंती आहे, आमचं निवेदन तुम्ही वरिष्ठ स्तरावर पाठवा मुख्यमंत्री साहेबांना। आमच्या गावापासून काही अंतरावर हे धरण आहे। आमची मागणी होती 20 वर्षापासून की धरणाची उंची वाढली पाहिजे। धरणापासून आज जवळजवळ 100 गावांना फायदा होणार आहे, 1000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्या गोष्टीचा। परंतु 6 वर्षापासून काम एकदम व्यवस्थित होतं। आता एक लोकसभा झाली, आमचे खासदार बदलले, खासदार बदलल्यापासून काम एकदम ठप्प झालेलं आहे। म्हणजे पैसा असून काम होत नाही, या गोष्टीचं आम्हाला शेतकऱ्यांना दुःख आहे। म्हणून आम्ही विनंती करतो देवाभाऊंना, पैसा आहे तुम्ही ऑर्डर करावी, काम चालू करावं आणि जून महिन्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे। ईश्वर पाटील क्रांतिकारी शेतकरी संघटना, आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आमचे सुलवाडे जामफळ धरणाचं काम जे 1 ते 1.5 वर्षापासून बंद आहे ते सुरू करण्यासाठी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि याच्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आमचे जोपर्यंत 10 वर्षाचे खासदार होते सुभाषदादा भामरे, तोपर्यंत धरणाचं काम जोरात सुरू होते। खासदार पराभूत झाल्यानंतर आज ते खासदार पराभूत झाल्यामुळे धरणाचं काम बंद आहे। 70 ते 80% धरणाचं काम झालेलं आहे। गाव पातळीवर पाईपलाईनचं कामं जोरात सुरू आहेत, पण धरणात पाणी नाही। फक्त 20% कामासाठी प्रशासनाने व शासनाने या अधिवेशनामध्ये आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की आम्ही सुलवाडे जामफळ धरणाच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू बुवा, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या इथले राज्यकर्ते, आज सत्तेवर असणारे आपले देवाभाऊ माननीय श्री मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आमच्या धुळे जिल्ह्यावर लक्ष द्यावेत आणि आमचं शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करावे। येत्या जून महिन्याअखेरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे। धरणात पाणी नसल्यामुळे योजना बंद आहे। त्याच्यावर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, निवेदन दिलं आहे